नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रेरिश किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मिरची भजी तर आपण नेहमी खातच असतो, पण आज आपण मिरचीपासून एक नवीन आणि युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत। त्याचं नाव आहे स्टफ चिली चीज बॉल्स। रेसिपी अत्यंत सोपी तर आहेच, पण टेस्टला सुद्धा खूप क्रंची आणि टेस्टी आहे। तर चला मग पाहूयात कशी बनवायचे हे स्टफ चिली चीज बॉल्स। त्याआधी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका। स्टफ चिली चीज बॉल बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या आपण भजी बनवण्यासाठी ज्या वापरतो त्याच आपण घेणार आहोत। या मिरच्यांना तिखटपणा नसतो तरीसुद्धा आपण मिरच्यांमधल्या बी काढून टाकणार आहोत। मिरचीची बी काढण्यासाठी मिरचीचे दांडे कापून घ्यायचे आणि पिलर नाईफ मिरचीच्या आतमध्ये टाकून गोल फिरवला की मिरचीच्या आतून सर्व बिया बाहेर निघून येतील। मिरचीला खाली हलका हलका आपटला तर उरलेल्या बी पण मिरचीमधून निघून जातील। अशाच पद्धतीने बाकीच्या मिरच्यांना पण आपण तयार करून घेऊयात। चला तर आता सर्व मिरच्यांच्या बी काढून झालेल्या आहेत, तर स्टफिंग बनवून घेऊया। स्टफिंग बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 4 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत। बटाट्यांना काटा चमच्याच्या मदतीने मॅश करून घेऊयात। काटा चमच्याने बटाटे थोडे लवकर आणि खूप आरामात मॅश होतात, तर काटा चमचा अवेलेबल असेल तर नक्की वापरा। बटाटे मॅश झालेले आहेत, तर आता आपण बाउलमध्ये टाकणार आहोत एक कांदा बारीक कापलेला, त्यासोबतच 3 टेबलस्पून शिमला मिरची ती सुद्धा बारीक कापलेली, 1 टीस्पून रेड चिली फ्लेक्स, 1 टीस्पून ऑरेगानो आणि 1 टीस्पून मिक्स हर्ब, चवीनुसार मीठ टाकून सर्व इंग्रेडियंट्स एकत्र करून घेऊयात। आता 1/4 कप मोझरेला चीज टाकून पुन्हा एकदा चीज सोबत सर्व स्टफिंग मिक्स करून घेऊयात। चला तर आता सर्व स्टफिंग एकजीव झालेला आहे, तर आपलं स्टफिंग तयार आहे। आपण पाहिजे तर स्टफिंग थोडंसं टेस्ट करून बघू शकतो। जर अजून कोणते मसाले कमी वाटत असतील तर अजून टाकू शकतो। आपलं स्टफिंग एकदम परफेक्ट बनलेलं आहे। आता आपल्याला सर्वात महत्त्वाची स्टेप करायची आहे, म्हणजे जे बनवलेलं स्टफिंग आहे ते आपल्याला मिरचीच्या मध्ये भरायचं आहे। थोडंसं स्टफिंग हातात घेऊन मिरचीमध्ये बोटाच्या सहाय्याने भरूयात। हलका हलका दाब देऊन स्टफिंग जेवढं आत जाईल तेवढं आत टाकायचं आहे। जर स्टफिंग पूर्ण खालपर्यंत जात नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, जेवढं जाईल तेवढं टाका। आपण नंतर मिरची कट केल्यानंतर पण स्टफिंग आतमध्ये टाकू शकतो। चला आता मी सर्व मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून घेतो। तोपर्यंत जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, त्याने आम्हाला सुद्धा अशा रेसिपी शेअर करायला उत्साह मिळतो। तसंच चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। बोलता बोलता आपल्या मिरच्यांमध्ये पण स्टफिंग भरून झालेलं आहे, तर मिरच्यांना आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मिरचींना कट करण्यासाठी आपल्याला किचनमधला सर्वात धारदार चाकूचा उपयोग करायचा आहे, तरच मिरची नीट कट होईल। नाही तर मिरची कट करत असताना मिरचीमधलं स्टफिंग बाहेर यायची शक्यता जास्त आहे। हलका जोर देऊन मिरची कट कराल तर मिरची बरोबर कट होतील, आणि मिरची जास्त मोठी सुद्धा कट करू नका, जेवढे आम्ही करतोय तेवढेच करा। आपल्या सर्व भरलेल्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत, तर कट झालेल्या मिरच्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवायची आहे। त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 3 टेबलस्पून मैदा आणि 1 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्यामध्ये पाणी टाकून जाडसर अशी स्लरी बनवायची आहे। स्लरी जास्त पातळ नाही करायची आहे, नाहीतर ती मिरचींना चिपकणार नाही। मिरचींना चिपकेल अशी जाडसर स्लरी आपल्याला बनवून घ्यायची आहे। मैदा कॉर्नफ्लॉवरची स्लरी पण तयार आहे। आता स्टफ चिली चीज बॉल्सना बनवून घेऊया। सर्वात आधी स्टफ केलेल्या मिरच्याला स्लरीमध्ये कोट करून घेऊया। स्लरीची कोटिंग झाल्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये टाकून सर्व बाजूने ब्रेड क्रम्स लावून घेऊया। आता पुन्हा एकदा स्लरीमध्ये बुडून स्लरीची कोटिंग करून घेऊया। स्लरीची कोटिंग झाल्यानंतर पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये टाकूया आणि ब्रेड क्रम्सने कोट करून घेऊया। सर्व कोटिंग झाल्यानंतर बॉल्स तयार आहेत फ्राय करण्यासाठी। त्याआधी अजून थोडेसे बॉल्स बनवून घेऊयात। मित्रांनो, आता 7 ते 8 बॉल्स तयार आहेत, तर आता आपण फ्राय करून घेऊयात। बॉल्स फ्राय करायच्या आधी तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे, नाहीतर सर्व बॉल्स तेल शोषून घेतील। इथं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर तयार केलेले गरम बॉल्स तेलात सोडूयात। सर्व बाजूंनी बॉल्सना फ्राय करून घेऊयात। बॉल्सना आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे।
आता आपण बघू शकतो की बॉल्स गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, तर बॉल्सना तेलातून काढून घेऊयात आणि आपले स्टफ चिली चीज बॉल्स तयार आहेत सर्विंगसाठी. चला तर मग आता गरमागरम सर्व करूयात. मित्रांनो, कशी वाटली ही रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसंच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या रेजिस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.